मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी काठपदर साडीपासून वन पीस कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी अस्तरचा कपडा 3 मीटर घेतलेला आहे उंचीनुसार आणि घेरानुसार। इथे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावरती जॅकेट कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई बघितलं, संपूर्ण माहिती ह्याची मी तुम्हाला दिलेली आहे। आज आपण इथे फक्त वन पीस कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। सर्वात आधी आपल्याला इथे वरचा भाग कट करून घ्यायचा आहे। अशी घडी करून घेते, परत एकदा अशी घडी करून घेते। ही आपली बंद बाजू आहे। आता इथे आपल्याला वरच्या भागाची तयार उंची 10 इंच तयार ठेवायची आहे। त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे। तयार उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवा। हे पहा, तयार उंची 10 इंच ठेवायची, त्यामध्ये इथे काय केलेलं आहे 1 इंच वाढून घेतलं। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते। शोल्डर 5.25 आहे। इथे मी बंद बाजूने 5.25 वरती मार्किंग करून घेते। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच इथे मी मुंड्याचं मार्किंग करून घेतलं। अशी लाईन ओढून घेते। गळा रुंदी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदीसाठी इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते। परफेक्ट बसतात। गळा रुंदीसाठी इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं। गळा उंचीसाठी इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता ह्या सुद्धा बाजूला आपलं हे मार्किंग केलं का तेच मार्किंग आपल्या इथे राहणार आहे। इथे असं मी मार्किंग करून घेते। अशी लाईन ओढून घेते। गळ्याचा आकार देण्यासाठी तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता। आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घेते। आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। बरोबर असा मध्य करून घ्या, मार्किंग करायला सोपं जातं। आता पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। 1 इंचावरती मार्किंग करून घेते पाठीचा मुंडा आणि समोरचा मुंडा फक्त अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या, म्हणजे बसायला परफेक्ट बसतात त्यासाठी। छाती 24 आहे। आता इथे मी 24चा चौथा भाग 6 वरती मार्किंग करून घेते। इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला घ्यावं लागतं। आता इथे मी मुंड्याचा आकार देऊन घेते। हे अशा पद्धतीने देऊन घ्यायचा इथपर्यंत। परत नंतर इथून आकार द्यायचा। हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता गळ्याचा आकार दोन्ही सुद्धा एकसारखं ठेवणार आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी गोलच गळ्याचा आकार देणार आहे। आता इथे माझं कमर घेरचं आणि छातीचं माप सेमच असल्यामुळे इथे मी तेवढंच माप टाकणार आहे। इथे सुद्धा ते लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल आणि तेवढंच माप बरोबर कमर घेरचा चौथा भाग इथे टाका आणि 2 इंच जास्त घ्यायचं वाढवून। आता इथे माझं काय आहे दोन्ही सुद्धा सेमच आहे, त्याच्यामुळे मी अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घेणार आहे। फक्त 2 इंच घ्यायला विसरू नका, जरी फिट्ट झालं तरी आपल्याला ते उसवायला सोपं पडतं त्यासाठी। आता हे मी कट करून घेते। इथे मार्किंग करून ठेवा, फिटिंग परफेक्ट त्याच्यावरतीच येते। हे पहा, सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने कट करून झालेला आहे। गळा कट करून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने इथे मी गळा कट करून घेतला। हे मी कट करून घेते, कारण की आपण इथे घडी टाकताना त्या पद्धतीने टाकली होती, त्यासाठी हे मी कट करून घेते इथे। आता पाठीसाठी लागणारी बाजूला काढून घेते आणि ही बाजू ह्याच्यावरती आपण मार्किंग आहे बघू शकता, अशी घडी करून घ्या। आता समोरचा मुंडा कट करून घेते। हे पहा, इथं आपण जिथून मार्किंग केलं का तिथून असं कट करून घ्या, लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, बरोबर असं कट करून घ्यायला विसरू नका। इथं ना थोडंसं मार्किंग करून ठेवा, परफेक्ट फिटिंग त्याच्यावरती येणार त्यासाठी। आता इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवा। तुम्ही इथे ना थोडंसं लूजमध्ये पकडलं तरी सुद्धा चालेल आवडीनुसार, मग इथं मार्किंग करून घेतलं तरी चालेल थोडंसं, मग ह्या बाजूला इथं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल थोडंसं, मग ह्या बाजूने अशी लाईन तुम्ही ओढू शकता। ही आपली पूर्ण साडी आहे बघू शकता। आता ह्याच्यावरती आपल्याला सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून कटिंग करून घ्यायची आहे। डिझाईन बघायची कोणत्या बाजूला आहे, वरच्या बाजूला डिझाईन आहे, त्याच्यामुळे काय करायचं हे पण बघू शकता, एक एक बाजू मग कट करून घेऊ सुद्धा शकतात। आता इथे बघू शकता समोरची बाजू अशी ठेवा आणि कट करून घ्यायची आहे। इथे आपल्याला खालच्या घेर उंचीसाठी अस्तर कट करायचं आहे। इथे आपली तयार घेरची उंची राहणार आहे 24
आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला अस्तर 2 इंचांनी कमी करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं. मग त्यामधून वजा करायचं, म्हणजे किती आलं आपल्या इथे 22 आलं, लक्षात ठेवायचं आहे. आता अस्तरची उंची लक्षात ठेवा, आपल्याला इथे 22 ठेवायची आहे. आता ही बंद बाजू आहे ती माझ्या बाजूला घेते, ह्या बाजूला घेते. ही बंद बाजू लक्षात ठेवा माझ्या बाजूला आहे. आता ह्या बाजूने इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. ही बंद बाजू लक्षात ठेवा, डबल कपडा आहे. मोजून दाखवते किती भरते, 16.5 भरते. अस्तरच्या घेरची उंची इथे आपल्याला 22 ठेवायची आहे. 22 ठेवायची आहे, लक्षात ठेवा. हे अशी घडी करून घेते. हे बघू शकता, अशी घडी करून घ्या. आता मोजून घ्यायचं, आपलं 22 भरतंय का. हे असं टेप पकडायचं इथे वरच्या बाजूला, हे इथं पकडायचं असं आणि खालीपर्यंत मोजून घ्यायचं. बरोबर भरतंय, इथं 22 भरतंय. मग तिथं काय करायचं, एक मार्किंग करून ठेवा. जिथपर्यंत आपलं 22 आलं ना तिथे कसं थोडंसं मार्किंग करून ठेवा. कारण की 1 फीटच्या साडीच्या घेरच्या उंचीपेक्षा आपल्याला ही उंची अस्तरच्या कापडाची 2 इंचांनी कमी घ्यावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे. अशी लाईन ओढून घेते. जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेते. ही आपली बंद बाजू आहे पूर्ण, लक्षात ठेवा. आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू राहणार आहे. म्हणजे आपले हे 4 पदर आहेत, लक्षात ठेवा. एक पाठीमागच्या बाजूचा घेर आणि एक समोरच्या बाजूचा घेर असणार आहे. आता ही आपली ओपन बाजू, ओपन बाजूने नेहमी लक्षात ठेवायचं आहे, वरती 2.5 इंच मार्किंग करून घ्या. इथून वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे असं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, लक्षात ठेवायचं आहे. 2.5 इंच. आता इथे काय करायचं, हे इथून सुरुवात करायची. हे इथून थोडासा असा गोल आकार आला पाहिजे. हे बऱ्याच वेळेला काय होतं, ह्या बाजूला असा कोपरा येतो, त्यासाठी थोडासा असा गोल आकार देऊन घ्यावा लागतो. हे आता इथे कमर घेरचं मार्किंग करून घ्या. वरच्या भागाचं केलेलं कटिंग घ्या, अशी घडी करून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आणि ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू आहे. ही आपली पूर्ण ओपन बाजू. आता इथे एकदम अशी सोपी पद्धत आहे. असं ठेवून घ्या, बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्यायची. असं ठेवून घ्या, बंद बाजू बंद बाजूला अशी ठेवून घ्यायची. आणि इथे बघू शकता मार्किंग आपलं आहे, इथे एक मार्किंग आणि इथे एक मार्किंग, बरोबर लक्षात ठेवायचं नेहमी. हे असं ठेवून घ्या बरोबर. म्हणजे काय होतं, आपल्या इथे फिटिंग करताना चुकत नाहीये, त्यासाठी दोन्ही सुद्धा एकसारखं यावं लागतं. त्यासाठी हे इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग असं करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, हे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. घेर असा भरपूर होतो, त्यासाठी अशी क्रॉस लाईन अशी ओढून घ्या. हे अशा पद्धतीने इथपर्यंत अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे, बघू शकता. हे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला इथून हे इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे काय करा, थोडंसं बाजूला करून घेते. घडी टाकताना आपण बंद टाकली होती. मार्किंग करून घ्या, फिटिंग परफेक्ट त्याच्यावरतीच येते. हे मार्किंग करून झालं. तर इथे आपल्याला साडीवरती घेर पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे. आता पूर्ण मोठ्या कप्प्यांची चुन्या आपण इथे टाकणार आहोत, 2-2 इंचाच्या, लक्षात ठेवायचं, 2-2 इंचाच्या. आता तुमच्या कमर घेरवरती सुद्धा अवलंबून आहे, किती पकडलेलं आहे त्याच्यावरती. आता इथे मी काय करणार आहे, असा टेप पकडते, इथे 40 वरती मार्किंग करून घेते. 40 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे इथे 40 इंचावरती मार्किंग करून घेते. हे एका घेरसाठी, म्हणजे समोरच्या फक्त घेरसाठी, लक्षात ठेवा. 40 इंचावरती मार्किंग करून झालं. आता इथे मी परत अशा पद्धतीने ह्याच्यावरून पकडते. हे परत ह्या बाजूला मी असं साडीचा कपडा घेते. हे असं पकडलेलं आहे, त्याच्यावरती ह्या मार्किंगवरती बरोबर असं पकडायचं. मग ह्या बाजूला सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं, कमर छोटी असते पण घेर आपल्याला भरपूर पाहिजे असतो, त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं. हे बघू शकता. मग इथे हे इथपर्यंत आलं ना, मग इथे थोडंसं बाहेरच्या बाजूला घ्या, थोडंसं मार्किंग करून. शिलाईसाठी सुद्धा लागतं थोडंसं बाहेरच्या बाजूला, एवढं 2 इंच जास्त घ्या, 2 इंचाने जास्त घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी मार्किंग करून घेतलं, थोडासा असं कट मारून घेते. हे इथे. आता ह्या बाजूला पूर्ण साडी फिरवून घेते. हे ह्या बाजूला. आता आपण जिथे कट केलं होतं का, साडी एका लाईनीमध्ये कट करून घ्यायची. आता पूर्ण साडीची इथे बघू शकता आपण कटिंग करून घेतलं. आता ह्याची आपल्याला व्यवस्थित अशी घडी करून घ्या. हे अशी घडी करून घ्या, 4 पदरी घडी करून घ्या. हे परत एकदा मापे टाकायला सोपं जातं, लक्षात ठेवायचं नेहमी.
4 पदरी घडी करून घ्यायची आहे. पूर्ण असं प्लेनमध्ये करून घ्या कपडा. इथे सुद्धा व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवायचं आहे. आता घेरची उंची आपल्याला इथे किती ठेवायची आहे? 24 तयार ठेवायची आणि त्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्या, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता सर्वात आधी काय करा, 24 वरती मार्किंग करून घ्या. तयार उंची, घेरची तयार उंची हे पा असं पकडायचं. हे पा इथून खालून अशा पद्धतीने पकडा. इथून हे पा वरच्या बाजूला जिथं आपलं 24 येतंय ना तिथे एक मार्किंग करून घ्या. इथे मार्किंग करून घेते. हे पा इथं मार्किंग करून झालं आणि फक्त वरच्या बाजूला अर्धा इंच जास्त वाढून घ्या. इथे आपण फक्त अर्धा इंच वाढवलेलं आहे, ते लक्षात ठेवा. शिलाईसाठी लागणार आहे म्हणूनसाठी. इथे काय आपल्याला वाढवायचं नाहीये, त्यासाठी वरच्या बाजूला फक्त शिलाईसाठी लागणार तेवढंच आपल्याला ते वाढवायचं आहे. इथे काय आपले धागे निघणार नाहीयेत, ते लक्षात ठेवा. हे आपण आहे असंच ठेवणार आहोत, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सर्वात आधी काय करायचं, हे पा एका लाईनीमध्ये हे कट करून घ्या. एका लाईनीमध्ये इथं आपण मार्किंग केलं का थोडंसं वरच्या बाजूला अर्धा इंचाचं, तिथे एका लाईनीमध्ये असं कट करून घ्या. हे पा असं कट करून घ्या एका लाईनीमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी पूर्ण असं ओपन करून घेते. हे पहा बघू शकता, एक बाजू आपली इथे ओपन राहणार आहे, लक्षात ठेवा. ही पूर्ण बाजू आपली इथे बंद राहणार आहे, लक्षात ठेवा. एक बाजू बंद आणि एक बाजू ओपन राहणार आहे. आहे असं ठेवणार आहे इथे मी. हे पहा बघू शकता, आहे असं ठेवणार आहे आणि आहे अशात मी चुनं टाकून घेणार आहे. म्हणजे काय होतं, फिटिंग करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. त्यासाठी एक बाजू फक्त ओपन ठेवा आणि पूर्ण ही बाजू आपली इथे बंद राहणार आहे. इथे कुठेही कट करू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला फिटिंग करायला एकदम असं सोपं जाणार आहे फिटिंग करताना. तर बाही कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच कमी करून घेते, कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. आता असा टेप पकडायचा. हे पहा बघू शकता, अर्धा इंच आपण इथे मार्किंग केलं का त्याच्या खाली बरोबर असा टेप पकडायचा आणि मोजून घ्यायचा आहे. 7 इंच भरते. आता इथे अस्तरच्या कापडावरती कटिंग करून घ्यायचं आहे. अशी घडी करून घ्या. ही बंद बाजू परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. आपले किती भरलं होतं? 7 इंच. 7 इंच भरते का बघायचं, भरते बरोबर. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्या 7 इंच, लक्षात ठेवा. जेवढं भरलेलं आहे ना तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला अशी लाईन ओढून घ्या. क्रॉसमध्ये असतं थोडंसं, अशी लाईन ओढून झालेली आहे. आता इथे अशी उंचीचं मार्किंग करून घेण्यासाठी अशी लाईन ओढून घेते. बाहीची उंची 6 इंच ठेवते तयार. 1 इंच वाढून घेते. उंची अधिक 1 इंच अशी लाईन ओढून घेते. ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. 1 इंच मार्किंग करून घ्या. वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2.5 इंचावरती इथून मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता जो तुमचा दंडघेर असेल ना तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचा आहे. माझा इथे दंडघेर 4 इंच आहे. 2 इंच जास्त घेते. शिलाई मार्जिंगसाठी 2 इंच जास्त घ्यायचं आहे. दंडघेर अधिक 2 इंच, लक्षात ठेवा नेहमी. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने लाईन ओढून झाली. इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं. ते सर्व साईजमध्येच आपण घेतो. मुंडा परफेक्ट होतो त्यासाठी, ते लक्षात ठेवायचं. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने देऊन घ्या. नंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे बाहीचा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून कट करून घ्या इथपर्यंत, इथून इथपर्यंत. हे जास्तीचं सर्वात आधी कट करून घेते. इथून हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग करून घ्या. इथे 2 पदर बाजूला घेते. ही आपली खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. आता हे 2 इंच मार्किंग करून घेतलं का त्याच्या पुढे हे पहा इथून हे मी असं कट करून घेते इथपर्यंतच. आता इथे मी बाही कट करून घेण्यासाठी कपडा डबल घडी करून घेतलेला आहे. अस्तर ठेवून घेते. डिझाईन वरच्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. डिझाईन बघत जा नेहमी. वरच्या बाजूला आहे त्यासाठी असं ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायची आहे. एवढी साडी अजून आपल्याकडे शिल्लक आहे. आता हा नेस्ता पदर आहे, ह्याच्यामधून आपल्याला बाहीसाठी थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त एकच बाजू घेते. इथे अशी घडी करून घ्या. हे पहा इथे मी अशी घडी करून घेतली.
ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. बंदच घडी ठेवणार आहोत. फक्त ह्या बाहीच्या डबल कपडा लागणार आहे. म्हणजे एका बाहीच्या डबल कपडा आपल्याला इथे लागणार आहे चुन्या टाकण्यासाठी. समोरच्या बाजूला आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, त्यासाठी डबल कपडा वापरायचा आहे. ही आपण अशी बंदच ठेवणार आहोत, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे 5 इंच तयार ठेवायचे, मग 1.5 इंच वाढून घ्या. 5 इंच तयार इथून मोजून घ्या. इथून मोजून घ्या. 5 इंच तयार ठेवायचं आहे आणि 1.5 इंच वरच्या बाजूला वाढून घ्या. थोडंसं इथे सुद्धा शिलाईसाठी लागणार आणि वरच्या बाजूला सुद्धा शिलाईसाठी लागणार आहे. त्यासाठी तयार अधिक 1.5 इंच वाढून घ्या. इथे लक्षात ठेवा, असं 1.5 इंचचं मार्किंग करून घ्या. जेवढं जास्त घेतलं ना आपण, इथं 1.5 इंच जास्त घेतलं असं मार्किंग करून घ्या. आता इथे हे कट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूच्या बाहीसाठी सुद्धा लागणार आहे. असं ठेवून घ्या. हे पहा एकसारखं आणि कट करून घ्यायचं आहे. नॉडसाठी कपडा कट करून घेते. पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी 4 इंचाची पट्टी कट करून घेते. परत एकदा दुसरी 4 इंचाची पट्टी कट करून घेते. जेवढी लांबीला तुम्हाला ठेवायची आहे तेवढ्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता. हुक आणि लूप पट्टी 2.5 इंचाची कट करून घेते. दोन्ही सुद्धा बाजूंना लागणार आहे म्हणून. आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा, त्याच्यावरती असा अस्तर ठेवून घेतलेला आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता सर्वात आधी ही बाजू मी तयार करून घेते. ह्याच्या पद्धतीनेच ही सुद्धा बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. मी दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घेतली. आता पाठीची बाजू घ्यायची आहे. हे पाशी घडी करून घ्या बरोबर अशी मध्यावरती. आपल्याला पाठीमागच्या बाजूला हुक आणि लूप पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी असं कट करून घ्या थोडंसं मधून एकसारखं. कमी जास्त होऊ देऊ नका. इथे हे मी कट करून घेतलं. आता ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे. एकसारखे आहेत. आता इथे आपलं हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून इथे एक बनवून घ्यायचं आहे. समान अंतरावरती मार्किंग करून घ्या. इथे थोडंसं ना सोडून द्या, 1/2 इंच खालचा घेर जोडण्यासाठी लागणार आहे, त्यासाठी 1/2 इंच सोडून द्या. इथे थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे काय करा, असं दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा. हे पहा ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. इथे बरोबर बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने होणार आहे नंतर. त्यासाठी इथे सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. इथे 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे पूर्ण असं बंद करून घ्या थोडंसं एवढ्याच भागामध्ये. पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी नॉट बनवून घ्यायची आहेत. अशी घडी करून घ्या कापडाची बरोबर. आता इथून अशी बंद करून घ्यायचं पूर्ण इथून, आणि इथून अशी खालीपर्यंत सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे.
आता ही नॉड आपल्याला इथे सुईची करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा नॉड बनवून घेतल्या. आता इथून इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून इथे वरच्या बाजूला 1 इंच असं मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा एकसारखं करायचं आहे. आता ही शिलाई आहे का इथली खालच्या बाजूला करून घ्यायची. हे अशा पद्धतीने म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं. हे बघू शकता अशा पद्धतीने. आता हे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर असं ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने ही सुद्धा दुसरी बाजू, हे ही बाजू अशी खालच्या बाजूला करून घ्यायची. ह्या बाजूला असं पकडायचं हे अशा पद्धतीने आणि इथे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आणि पूर्ण असं शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाल्या. आता शोल्डर जोडून घ्यायचं. हे ही बाजू उलटी ठेवा ह्याच्यावरती आणि अर्धा इंच पकडायचं आहे. हे अर्धा इंच पकडा. गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडा आणि जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालं. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. ही आपली सुईची बाजू आहे. असं ठेवून घ्या. ही दोन्ही सुद्धा सुईच्या बाजू आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता ही आपली खोलगट बाजू आहे. इथे सुद्धा मार्किंग करून घेते. इथे सुद्धा एक मार्किंग, इथे सुद्धा एक मार्किंग असं करून घेते. म्हणजे काय होतं, व्यवस्थित होऊन जातं, उलट होत नाही. त्यासाठी हे असं ठेवून घ्यायचं. आता ह्याच्या समोर बरोबर ही दुसरी सुद्धा आपली खोलगट बाजू आहे अशी ठेवून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा असं ठेवून घ्या म्हणजे आपल्या इथे उलट होत नाहीये. आता इथे बघू शकता बाही डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे कपडा कट करून घेतला होता. आता ह्या मधली मी तुम्हाला एक बाही डिझाईन बनवून दाखवते. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा डिझाईन बनवून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे ही आपली उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करायची, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. मी इथे एकदा घडी केली, परत एकदा घडी केली आणि पूर्ण शिलाई देऊन घेतली कापडाला पूर्ण कडेपर्यंत. आता इथे काय करायचं, थोडंसं सोडून द्यायचं. 2 इंच तरी थोडंसं सोडून द्यायचं. फिटिंगच्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं. ह्या बाजूला सुद्धा थोडंसं 2 इंच सोडून द्यायचं. ह्या बाजूला सुद्धा. इथून आपल्याला पूर्ण चुन्या टाकायला सुरुवात करायची. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त एकसारख्या टाका. हे अशा पद्धतीने एकसारख्या टाका. हे अशा पद्धतीने. इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या. असं पकडा, मध्य करून घ्यायचा. इथे थोडंसं मार्किंग करून घ्या. आता ह्याचा सुद्धा बरोबर अस्तर बाजूला ठेवते. मध्य करून घ्यायचं आहे इथे बरोबर. हे मध्य करून झाला. हा सुद्धा मध्य आहे आणि हा सुद्धा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. मध्य बरोबर असा मध्यावरती ठेवायचा. ही आपली सुईची बाजू, लक्षात ठेवा. आता ही बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे मध्यावरती बरोबर मध्य आला पाहिजे. आता ही बाजू ह्या बाजूला अशी पकडायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशी पकडायची आणि पूर्ण जोडून घ्या सर्वात आधी. आता हे पूर्ण जोडून झालं. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बरोबर अस्तर ठेवून घ्यायचं आणि अस्तर सुद्धा पूर्ण जोडून घ्यायचं. आता इथं बघू शकता आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं. आता इथं काय करायचं, अस्तर आतल्या बाजूला घ्यायचं. हे आतल्या बाजूला अस्तर पूर्ण घ्यायचं. हे म्हणजे हा कपडा धागे सुद्धा तुम्हाला निघणार नाही, त्यासाठी समजून सांगते. हे हा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा अस्तरचा. हे लक्ष देऊन बघा. आणि ही आपण डिझाईन बनवली का ती अशी बाहेरच्या बाजूला घ्यायची. हे ह्या बाजूला राहणार म्हणजे समोरच्या बाजूला राहणार. आता इथं काय करायचं, अस्तरचा कपडा आतमध्ये घ्यायचा पूर्ण आणि एकदम कडेकडेला ह्या कापडावरती पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण दापटीप टाकून झाली. आता ही बाजू, आता इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा शिल्लक कपडा असेल ना इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
एक बाजू आपली तर तयार झालेली आहे, बघू शकता हे अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, हे ही आपली खोलगट बाजू आहे. अशी बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. ही सुद्धा बाजू ही आपली खोलगट बाजू आहे, ही आपली समोरची बाजू अशी ठेवून घ्या बरोबर अशी मध्यावरती आणि जोडून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंची आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडा. सर्वात आधी अशा पद्धतीने पकडून इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची एकदम अशी कडेकडे. हे दोन्ही सुद्धा असं पकडा व्यवस्थित. बघू शकता. असं पकडायचं, एकसारखं आलं पाहिजे आणि एकदम कडेकडेला एक पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी पकडायची आहे. नंतर आतल्या बाजूने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी ही बाजू अशी पकडायची आणि एकदम कडेकडेला इथे पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. जो तुमचा दंडगेर असेल तो इथं मार्किंग करून घ्या. इथे मी दंडगेर असं मार्किंग करून घेते. जो असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथून काय करायचं, फिटिंग अशी क्रॉसमध्ये घ्यायची. अशी थोडी थोडी अशी क्रॉसमध्ये घ्यायची आहे. लक्ष ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता आपण मग अशी कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे इथं फिटिंगचं बरोबर. बघू शकता इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. मग त्याच्यावरती काय करायचं, असा टेप पकडायचा किंवा इथे तुम्ही पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. अशी लाईन ओढून घ्यायची. इथे बरोबर अशी लाईन ओढून घ्या. जर तुम्हाला लूजमध्ये ठेवायचं असेल तर तरी इथे तुम्ही लूजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता ही सुद्धा बाजू जो तुमचा दंडगेर आहे ना तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मार्किंग करून घेते. आता इथं आपलं फिटिंगचं मार्किंग आहे, त्याच्यावरती बरोबर असा टेपचा वापर करा किंवा पट्टीचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता अस्तर एकावरती एक ठेवून जोडून घ्यायचं. इथे सुद्धा आपला कट आहे, इथे सुद्धा एक कट आहे, लक्षात ठेवा. आता दुसऱ्या अस्तरचा हा कट इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे कट मार्किंग केलेलं कमर घेरचं परफेक्ट. असं एकावरती एक ठेवून घ्या. ही सुद्धा बाजू अशी एकावरती एक अशी ठेवून घ्या. आता इथे काय करायचं, इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची. इथून असं क्रॉस घेत घेत यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता कडेपर्यंत. कडेपर्यंत इथं अशा पद्धतीने क्रॉस घेत घेत यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि फक्त एकाच बाजूला पूर्ण शिलाई देऊन घ्या. एक बाजू अशीच राहू द्यात. मी इथे डबल शिलाई देऊन घेतली. अशा पद्धतीने एकाच बाजूला फक्त दिलेले आहे. एक बाजू ओपनच राहू द्यात, लक्षात ठेवायचं आहे. फक्त एकाच बाजूला दिलेली आहे. एक बाजू आपली इथे ओपनच ठेवायची आहे, म्हणजे फिटिंग करायला आपल्याला सोपं जातं. त्यासाठी चुन्या टाकण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. 2-2 इंच, 2 इंच लक्षात ठेवा. पूर्ण 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे 2 इंच, परत 2 इंच, कडेपर्यंत 2-2 इंच असं मार्किंग करून घ्या. 2-2 इंचाचं एकसारखं अंतर राहिलं पाहिजे. त्यासाठी कडेपर्यंत 2-2 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथपर्यंत 2-2 इंचाचं असं मार्किंग करून घ्या. इथे मी कडेपर्यंत 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, हे 2 इंचाचं मार्किंग सुरुवातीचं सोडून द्यायचं, लक्षात ठेवा. आता हे 2 इंचाचं 2 नंबरचं मार्किंग आहे ना ते उचलायचं. आणि हे 2 इंचाचं मार्किंग आहे का त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आता परत हे 2 इंचाचं मार्किंग असं उचलायचं, ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने झालं पाहिजे. घेर असा भरपूर होतो, दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो. परत हे 2 इंचाचं मार्किंग आहे असं उचलायचं आणि 2 इंचाच्या मार्किंगवरती असं बरोबर असं ठेवून घ्यायचं. परत हे उचलायचं असं बरोबर ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. आता तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. हे 2 इंचाचं मार्किंग उचलायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. परत हे उचलायचं असं ठेवून घ्यायचं. अशा पद्धतीने परत उचलायचं
ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. परत हे मार्किंग फक्त 2-2 इंच लक्षात ठेवा. हे पाहिजे असं पकडून असं ठेवून घ्यायचं आहे. ह्या आपल्या पूर्ण घेरला चुन्या टाकून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि अशाच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला घेर सुद्धा इथे दिसायला भरपूर दिसतो. आता इथे बघू शकता अस्तरला आपण फक्त आतल्या घेरच्या अस्तरला एकाच बाजूला फक्त आपण इथे शिलाई देऊन घेतली. लक्षात ठेवायचं आहे. आपण इथे फक्त एकाच बाजूला डबल शिलाई देऊन घेतली. आता इथं काय करायचं, एक बाजू उचला. हे पा अस्तरची वरची बाजू एक बाजू आणि हा आपला खालचा घेर आहे. लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता असं ठेवायचं आतल्या बाजूला. लक्षात ठेवायचं आहे. आतल्या बाजूला असं ठेवून घ्या. हे पा असं आतल्या बाजूला ठेवून घ्यायचं पूर्ण. आणि पूर्ण कमरेची बाजू आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. हे पा बघू शकता. हे पा इथून जोडायला सुरुवात करायची. हे पा अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी पकडा ह्याच्यावरती बघू शकता. आणि ही सुद्धा बाजू अशी पकडायची आहे. हे पा ही सुद्धा बाजू कडेपर्यंत असं जोडून घ्या. शिल्लक राहिली तरी ह्या बाजूला राहू द्यात, पण असं जोडून घ्या. पूर्ण जोडून घ्यायची आहे. पूर्ण जोडून घेतलं. आता ही बाजू इथे काय करायचं, कडेपासून एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. हे पा अशा पद्धतीने पूर्ण घेरला अस्तरच्या कपडावरती पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण घेरला आपण इथे पूर्ण घेरला अस्तर सुद्धा जोडून घेतलं आणि इथे सुद्धा आपण शिलाई देऊन घेतली खालच्या घेरला पूर्ण अस्तरच्या. आता इथे काय करायचं, अशी घडी करून घ्या. हे पा असं पकडा. अस्तर वरच्या बाजूला घ्या. हे पा इथपर्यंत पकडायचं असं. हे पा अशा पद्धतीने अशी घडी करून घ्यायची आहे. हे पा बघू शकता अशी घडी करून घेतली. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते. आता हे वरची बाजू घेतली मी. हे पा ही आपली फिटिंगची बाजू अशी पकडते आणि ही सुद्धा आपली ह्या बाजूची फिटिंगची बाजू. असं दोन्ही सुद्धा पकडा एकसारखं. हे पा कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथून कडेपासून, हे पा इथून कडेपासून एकदम कडेपासून लक्षात ठेवा. आता असं पकडा इथे. हे पा ही सुद्धा फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू वरच्या बाजूची. आलं लक्षात. हे पा हे असं पकडा इथे आणि ही बाजू अशी पकडा इथे. हे पा आता जिथपर्यंत आलं तिथे एक मार्किंग करून घ्या. इथपर्यंत आलेलं आहे बघू शकता. बरोबर आपल्या ह्या बाजूला 2 इंच शिल्लक राहिलं बघू शकता. त्यासाठी मापे टाकताना व्यवस्थित टाका. बघू शकता इथे एक मार्किंग करून झालं. आलं लक्षात. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. लक्ष ठेवायचं आहे. आता हे मी बाजूला ठेवते. आता तिथपर्यंत आलं ना परफेक्ट आपल्याला आता ही कमरघेर जोडायला पुरणार आहे. आता इथे काय करायचं, हे पा असं हे दोन्ही सुद्धा पकडा. कमी जास्त आता इथं होऊ देऊ नका. आता हे सुद्धा अस्तर असं पकडा. ही सुद्धा बाजू अशी पकडा. ही सुद्धा बाजू अशी पकडा. ही सुद्धा बाजू अशी पकडा. आता इथून सुरुवात करा 4 ते 5 इंचापर्यंत इथपर्यंत खाली यायचं. क्रॉस घेत घेत यायचं अशा पद्धतीने. घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे. त्यासाठी हे दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा. हे पा असं पकडते इथे मी आणि इथून शिलाई देते. जिथं आपण मार्किंग केलं का तिथपर्यंत हे बघू शकता. हे चारी सुद्धा पदर एकसारखे पकडा. कमी जास्त होऊ देऊ नका. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पा एकसारखं पकडलं. हे पा इथून क्रॉसमध्ये घ्यायची शिलाई. इकडच्या बाजूला कमी कमी करून घ्या. कमी कमी करून घ्या. हे पा व्यवस्थित पकडलं. हे पा कमी कमी करून घ्या. हे पा कमी कमी करून घेतली. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे बाजूला ठेवा आणि हा सुद्धा अस्तरचा कपडा बाजूला घ्या. हे पा बाजूला झाला. आता इथे हे पा फक्त ह्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं, ही सुद्धा बाजू सेपरेट होते आणि ही सुद्धा बाजू आपली सेपरेट होते. लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघू शकता अशी शिलाई देऊन घ्या खालीपर्यंत. हे दोन्ही सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. हे पा ही बाजू आपण जी ओपन ठेवली ती बाजू. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पा खालीपर्यंत शिलाई देऊन घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका. हे पा अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्यायचं इथे. हे पा अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घेतलेलं आहे मी.
आता इथे काय करा, डबल शिलाई देऊन घ्या. हे पहा, ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल, किंवा इथून वरून घेतलं तरी सुद्धा चालेल. वरून घेऊया आपण इथे, त्याच पद्धतीने लक्षात ठेवा. हे पहा, इथून फक्त अस्तरचा कपडा बाजूला घ्या, फक्त ह्याच्यावरती. हे पहा, ह्या पद्धतीने बघू शकता. बंद करून घ्यायचं पूर्ण. आता हे व्यवस्थित झालं. आता अस्तरचा कपडा घ्यायचा. हे पहा, ही बाजू आणि ही बाजू. हे पहा, आता इथे व्यवस्थित पकडा. आता इथून घ्या कडेपासून, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता हा साडीचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा, लक्षात ठेवा. हे पहा, इथे थोडंसं वाटलं तर एक कट मारून ठेवा, नॉर्मल, जास्त नाही, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. दोन्ही सुद्धा वेगवेगळं झालं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने साडीचा कपडा आतल्या बाजूला ठेवायचा. एकदम असं सोपं आहे. दोन्ही सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. परत ह्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची. एकदम असं सोपं आहे, अस्तरच्या कापडावरती फक्त. हे पहा, पूर्ण बंद करून घेते. आता इथे बघू शकता, थोडंसं बाहेरच्या बाजूला आहे. एक शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. थोडंसं इथे मी कट करून घेते. आता इथे काय करा, एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे धागे निघणार नाहीत त्यासाठी. एकदम कडेकडेला. हे पहा, अशा इथपर्यंतच व्यवस्थित झालेलं आहे. इथे दाखवते सुद्धा मी तुम्हाला. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. वेगवेगळं होतं, म्हणजे सेपरेट होतं, लक्षात ठेवायचं आहे. आता ही बाजूसुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, बघू शकता. हे पहा, दिसायला एकदम असं व्यवस्थित दिसून जातं. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. ही सुद्धा बाजू बघू शकता इथे, आणि ही सुद्धा बाजू इथे बघू शकता. हे पहा, एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. चुन्या सुद्धा आपल्या इथे परफेक्ट आणि व्यवस्थित आलेल्या आहेत, एकसारख्या सुद्धा. आणि घेर भरपूर होतो. अशा पद्धतीने जर तुम्ही चुन्या टाकले ना, घेर दिसायला सुद्धा असं भरपूर दिसतो. आता इथे आपल्याला वरची बाजू जोडून घ्यायची आहे. उलटं करून घ्या, पूर्ण उलटं करून घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता. एकदम असं सोपं आहे. पूर्ण घेर उलटा करून घ्यायचा आहे. आपण इथे पूर्ण घेर उलटा करून घेतला. आता ही वरची बाजू आहे, ही आपल्याला सुईची ठेवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ठेवून द्या. हे पहा, ठेवताना काय करायचं, व्यवस्थित ठेवून घ्या. आता ही आपली वरच्या भागाची फिटिंगची बाजू, आणि खालच्या घेरची आपली फिटिंगची बाजू, अस्तरची. लक्षात ठेवा. आता इथे हे पहा, एकावरती एक असं ठेवून घ्यायचं. वाटलं तर एक पिन लावून घ्या इथे. आलं लक्षात, म्हणजे कमी जास्त होत नाहीये. आता इथे सुद्धा बघू शकता, परफेक्ट आलेलं आहे. आता ही सुद्धा बाजू आपली फिटिंगची बाजू, म्हणजे ही बाजू, आणि वरच्या बाजूची आपली फिटिंगची बाजू. आलं लक्षात. आता हे सुद्धा एकावरती एक असं आपलं आलं पाहिजे. त्यासाठी मोजून घ्या व्यवस्थित, म्हणजे कमी जास्त होणार नाहीये. नंतर तुम्ही हे जोडून घ्यायचं. मग असे दाखवलं त्या पद्धतीने. आता इथून सुरुवात करा, इथून जोडायला सुरुवात करायचं आहे. आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता, शक्यतो अर्धा इंच पकडायला विसरू नका, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. शक्यतो अर्धा इंच पकडायला विसरू नका. जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाहीये. पूर्ण घेर जोडून घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. काठ पदर साडीपासून आपला इथे वन पीस तयार झालेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॅकेट कटिंग आणि शिलाई कशा पद्धतीने करायची संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघू शकता. आपली इथे बाही डिझाईनसुद्धा अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून घ्या तुमच्या मुलीसाठी. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.